स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? चला तर मग आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी. तर आपण आज रेसिपी बनवणार आहोत. ती आहे पालक पनीर. तर अशा प्रकारे छानपैकी पालक बाजारातून आणला होता आणि चला म्हणलं आज पालक पनीर बनवावं. आणि छानपैकी पालक धुवून स्वच्छ गॅसवर ठेवला उकडून घ्यायला. आणि 2 कांदे आणि 2 टमाटे घेतले होते आणि ते पण चांगले कापून घेतले. त्याला म्हणलं आता फ्रीजमध्ये जे आपण पनीर आणून ठेवलं होतं ते काढून घ्यावे आणि त्याला कोमट पाण्यात ठेवलेलं आहे. कोमट पाण्यात ठेवल्यानंतर त्याला आपण आता कट करून घेणार आहोत. आपल्याला जसे त्याचे तुकडे करून घ्यायचे भाजीसाठी तसे आपण त्याचे तुकडे करून घेणार आहोत. इकडे पाहू शकतात मी असे करून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या प्रकारे कसेही करून घेऊ शकतात. तर अशा प्रकारे छान कट करून ठेवलेले आहेत. त्यानंतर जे आपण पालक गॅसवर ठेवला होता त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला, कारण तो शिजलेला आहे. आणि त्यानंतर आपण आता त्याला थंड व्हायसाठी थोड्या वेळ बाजूला ठेवणार आहोत. इकडे मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि आपल्याला आता पनीर तळून घ्यायचे. आणि इकडे मी पनीरचे तुकडे टाकलेले आहेत त्यामध्ये. आणि हे सगळे तुकडे आपण एकत्रच आता भाजून घेणार आहोत चांगल्या प्रकारे. अशा प्रकारे आपलं आता पनीर भाजत आहे. इकडे पाहू शकतात अशा प्रकारे पनीर आपल्याला भाजून घ्यायचे. आणि त्यानंतर आता आपण ग्रेव्ही बनवलेली आहे टमाटे आणि काजूची, ते मिक्सरमध्ये बनवून ठेवलेली आहे. आणि इकडे पाहू शकतात कढईमध्ये आपण बटर टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल पण टाकायचं आहे आपल्याला. त्यानंतर तमालपत्र टाकायचं आहे, जिरे टाकायचे आहेत, मोहरी टाकायचे आहेत आणि काळी मिरी पण टाकायची आहे. आणि त्यानंतर आता आपण कांदा टाकून घेणार आहोत. कांदा आपण आता असंच परतून घेणार आहोत, कारण टमाटा आपण मिक्सरमध्ये फिरवलेला आहे, काजू आणि टमाटर. पण कांदा आपण असंच भाजणार आहोत. अधूनमधून आपण थोडंसं बटर टाकत त्याला भाजायचं आहे. आणि जे आपण ग्रेव्ही तयार केली होती टमाटा आणि काजूची ती टाकलेली आहे त्यामध्ये. आणि ते चांगल्या प्रकारे आता आपण भाजून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण आता जे आपण पालक बाजूला ठेवला होता थंड व्हायला ते टाकलेलं आहे. आणि त्यामध्ये कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे आणि ते आता मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. इकडे आपण जे आपण ग्रेव्हीमध्ये हळद टाकले, लाल तिखट टाकले, लाल तिखट तुमच्या चवीनुसार टाकू शकतात, धने पावडर टाकलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे त्याला तेल सुटलेलं आहे. आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. इकडे पाहू शकतात आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. त्यानंतर जे आपण पालकचं बॅटर बनवलं होतं, पेस्ट बनवली होती, ते आपण त्यामध्ये टाकणार आहोत. पाहू शकतात आता ते टाकलेली आहे. आता चांगल्या प्रकारे आपण आता त्याला मिक्स करून घेणार आहोत. अशा प्रकारे चांगल्या चम्मचच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहे. असा स्वाद सुटला होता घरामध्ये, खूपच छान. नक्की एकदा ट्राय करा ही रेसिपी. खूपच छान अशी रेसिपी बनली होती बटर पालक पनीर. अशा प्रकारे छानपैकी त्याला मिक्स करून घेतलेलं आहे. आणि थोडंसं उकळी आल्यानंतर आपण यामध्ये आता पनीर टाकून घेणार आहोत. अशा प्रकारे पनीर टाकल्यानंतर त्याला थोडंसं शिजू द्यायचं आहे. आणि त्यानंतर आपली भाजी तयारच झालेली आहे. वरून आपण तडका देणार आहोत. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा आणि नक्कीच एकदा ट्राय करा ही रेसिपी. आणि त्यानंतर पाहू शकतात आपली ही भाजी आता तयारच झालेली आहे. आणि इकडे आपल्याला वरून तडका देण्यासाठी बटर लागणार आहे आणि लसूणचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. आणि चांगल्या प्रकारे आता आपण त्याला बाउलमध्ये काढून घेणार आहोत. पाहू शकतात किती छान कलर आला आहे पालक पनीरला. आणि इकडे पाहू शकतात बटर घेतलेलं आहे, लसूणचे तुकडे आणि लाल मिरची टाकलेली आहे आणि वरून तडका दे. भाजी तयार झाली. नक्की ट्राय करा.